ओव्हर टू निलेश सर. हॅलो. सलामीची जोडी मैदानात आपण पाहतोय योगेश गायकर आणि कुणाल. तर पाहूया क्षेत्ररक्षण सजलेलं आहे. चालू होत असलेला सामना श्रीराम वावी वर्सेस जय हनुमान घोटोडे ब या दोन संघांमध्ये आपण हा सामना पाहतोय. 4 षटकांचा सामना. दुसऱ्या फेरीतील सामना पाहूया. षटक क्रमांक 1 घेऊन आलाय विघ्नेश. जय हनुमान घोटोडे ब संघाचा गुणी खेळाडू म्हणून ज्याची ओळख. विघ्नेश सलामीचं षटक घेऊन येतोय. पाहूया पहिलं षटक पॉवर प्लेचं. सलामीची जोडी मैदानात सज्ज झालेली आहे. स्ट्राईक एंड ड्रॉ बॅटर आपण पाहतोय योगेश गायकरला. षटकातील पहिला चेंडू राईट हँड वरती विकेट मारा करतोय. वेगवान चेंडू तेच तर्रार चेंडू. पंचांकडे दाद मागितली. पंचांनी दाद फेटाळली. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. अप्रतिम चेंडू मैदानात आपण पाहतोय. सुंदर क्रिकेट मैदानामध्ये खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर आज जय हनुमान क्रिकेट संघ घोटोडे आयोजित या क्रीडा संकुलामध्ये ही स्पर्धा चालू आहे मित्रांनो. रजनी क्रिकेट ज्याला आपण म्हणतो नाईट ओव्हरचे सामने. आणि अर्थात पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा वेगवान चेंडू. चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलतोय. सुरेख गोलंदाजी. नेत्रदीपक गोलंदाजी मैदानात आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा 2 मोठे फटके खाल्ले होते. खरं तर एक चौकार एक षटकार आणि तदनंतर जी गोलंदाजी केली होती. निर्धाव चेंडू टाकले होते 3. अप्रतिम गोलंदाजी साकारली होती मैदानात ती म्हणजे विघ्नेशने. पुन्हा एकदा आपण पाहतोय विघ्नेश मात्र यावेळेला सलगचे 2 चेंडू निर्धाव टाकतोय. फार सुंदर गोलंदाजी करतोय. टिचून मारा करतोय. पाहूया योगेश सारखा जुना अनुभवी फलंदाज स्ट्राईक एंडवर असताना त्याला चकवणं. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू नाही ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. या चेंडूवर सुद्धा छेडखानी करण्याचा प्रयत्न केला होता खऱ्या अर्थानं. परंतु पंचांच्या निदर्शनात हा खराब चेंडू. पंचांनी आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करत हा चेंडू स्वैर असल्याची घोषणा केली. अर्थात 1 धाव मिळेल. अवांतर धावेने खातं खोललं जातंय. खरं तर आपण पाहूया 2 चेंडू सलगचे अप्रतिम फेकले होते. तदनंतर स्वैर चेंडू. पुन्हा एकदा पुढचा चेंडू राईट हँड वरती विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा तेच तर्रार चेंडू. वेगवान चेंडू. अप्रतिम चेंडू. निर्धाव चेंडू. लाजवाब गोलंदाजी मैदानात. होम पिचवर खेळताना आपण पाहतोय जय हनुमान घोटोडे बस संघ. अप्रतिम गोलंदाजी करतोय विघ्नेश. मला वाटतं विघ्नेशचा मामा जर मैदानात असता तर निश्चित बक्षिसांची खैरात झाली असती. परंतु मामा कुठे दिसत नाही मैदानात. आणखी एक चेंडू लाजवाब. जबरदस्त टिचून मारा ज्याला मी नेहमी म्हणतो ती गोलंदाजी मैदानात पाहायला मिळाली. अचूक टप्प्याचा मारा. विनय पाटील म्हणून मामाचं नाव घेतलं. महेंद्र मामाचा भाचा आणि विनय पाटीलचा भाऊ जो अलिबाग तालुक्यात नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये ज्याने आपल्या गोलंदाजीचं नाव अर्थात घोटोडे गावाचं नाव ज्याने केलं असा विनय पाटीलचा भाऊ मैदानामध्ये आपण पाहतोय. परंतु या चेंडूला मात्र सन्मान दिला जातो. आपण पाहतोय लॉंग ऑफ रिझनच्या वरून चेंडू जातोय सीमापार षटकार. धन्यवाद धन्यवाद. तत्पूर्वी चेंडू आलेला आपण पाहतोय. विनयचं नाव घेतलं म्हणून आठवण सांगतो. अलिबाग प्रीमियर लीग मध्ये पहिल्या मॅचला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता विनय पाटील. आणि अंतिम मॅचला फायनल मॅचला शेवटच्या मॅचला सुद्धा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला होता विनय पाटील. धरणेगुरुजी त्या ठिकाणी होते. खऱ्या अर्थानं आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी होतो. आणि इथे मात्र कमबॅक करण्याची संधीचं सोनं केलेलं आपण पाहतोय. कोणत्याही प्रकारची चुकी होत नाही. सुंदर झेल टिपला जातोय आणि योगेशला मात्र मागे परतावे लागतोय. कमॉन डीजे.
क्रिकेटमधला रणसंग्राम पाहतोय मित्रांनो. श्रीराम वावे वर्सेस जय हनुमान घोटोडे ब या दोन संघामध्ये ही खरं तर लढत आपण पाहतोय. षटक क्रमांक 1 सर संपलंय ना. पहिल्या षटकाची सांगता झाली. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आलेल्या आहेत 7. एक बाद 7 धावा आपण धावफलकावर पाहतोय. तर संजीव पाटील उर्फ काका मॅन फ्रॉम मल्याण काकाला धन्यवाद देतोय. सलगच्या 2 मॅचला पंचांच्या भूमिकेत संजू काका होते. संजू काका तुम्हाला धन्यवाद देतोय. षटक क्रमांक 2 घेऊन आलेला गोलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये अनिकेत. पहिल्या षटकाची सांगता झाल्यानंतर धावफलकावर धावा 7 लागल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. तर आपण पाहूया षटक क्रमांक 2 राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतो 10-15 पावलांचा रनअप. यावेळेला आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न झाला परंतु एक धाव काही रोखू शकले नाही. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. रसलच्या माध्यमातून 12 नंबरची जर्सी परिधान केलेला क्षेत्ररक्षक ऑलराऊंडर म्हणून ज्याची ओळख आहे रसल. जबरदस्त ताबडतोब फलंदाजी करणारा फलंदाज आहे. वेळेला गोलंदाजी सुद्धा अप्रतिम करतो आणि एक उत्तम क्षेत्ररक्षक म्हणून रसलची निवड या संघामध्ये आहे. तर पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झाला. 1 धाव खर्च झाली. तर पाहूया षटक क्रमांक 2 मध्ये काय घडणार मित्रांनो. या सामन्यामध्ये जर आपण विजय मिळवला तर अर्थातच आपण पुढच्या फेरीत दाखल होणार आहोत. पाहूया पुन्हा एकदा वेगवान झेंडू वाईड यॉर्कर टाकण्याचा चांगला प्रयत्न केला. फलंदाज बीट होतोय. कुणाल सारख्या फलंदाजाला किंवा मनीष सारख्या फलंदाजाला पुन्हा पुन्हा बीट करणं म्हणजे थोडंसं कठीण आहे. परंतु तेच आव्हान आपण पाहिलं षटक क्रमांक 1 मध्ये. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च करत योगेशचा विकेट मिळवला. तर आपण इथे पाहतोय अनिकेत त्यालाच फॉलो करतोय. फार सुंदर गोलंदाजी करते. पहिल्या चेंडूवर 1 धाव जरी खर्च झाली असेल तरी दुसरा चेंडू निर्धाव झाला. तदनंतर आपण पाहतोय पंच नाखुश नाराज. पंचांनी आपले दोन्ही हात जमिनीला समांतर करत ICC रूल क्रमांक 22चा वापर केला. इथे धावसंख्या 1 ने वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 9 आणि या स्पर्धेतील आतापर्यंतचा 20वा वाईट चेंडू पडलेला आहे. जबरदस्त अपडेट देत आहेत धरणे सर. धन्यवाद सर. निश्चितच तुमचं नाव पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आहे. एक उत्तम गुणलेखक म्हणून या चेंडूला टॅप केलं. शॉर्ट पॉइंटला एक क्षेत्ररक्षक आपण पाहिला. चेंडू जातो डीप पॉइंटला. चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्या वाढेल. धावसंख्या जाऊन पोहोचते 1 बाद 13. तीन चेंडूंचा खेळ समाप्त झालेला आहे. अनिकेतचं षटक आपण पाहतोय षटक क्रमांक 2. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अनिकेतने सुरेख गोलंदाजी केलेली आहे. थोडासा रनअप मध्ये व्यत्यय पुन्हा एकदा. स्ट्राईक एंडवर बॅटर आपण पाहतोय मनीष शिल्के. मनीष शिल्के सुद्धा अफलातून फलंदाजी करणारा फलंदाज. मित्रांनो जोपर्यंत ही जोडी मैदानात आहे अर्थात श्रीराम वावे संघाची धावसंख्या वेगाने वाढू शकते. इथे मात्र पाहूया काय करणार. चांगला प्रयत्न परंतु चेंडूला एवढा वेग आहे. सुरेख फटका आपण पाहतो. मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू सीमा पार होतोय. चौकार. कमॉन. डीजे ऑपरेटर सुद्धा लयमध्ये आपण पाहतोय. नितेश गावडेला धन्यवाद देऊया पुन्हा एकदा. या वेळेला पकडला जाणार अर्थातच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. फटक्यामध्ये कोणती कमतरता नव्हती परंतु सुंदर क्षेत्ररक्षण अप्रतिम क्षेत्ररक्षण फलंदाज मनीष. बॅक टू पॅव्हलियन. स्ट्राईक एंडवर बॅट्समन आपण पाहतोय श्रीमेश गावंड. शेवटचा चेंडू अनिकेतच्या षटकातील आपण पाहूया. श्रीमेशसाठी असेल
गगनभेदी मारलेला चेंडू झेल खाली क्षेत्ररक्षक आणि कोणत्याही प्रकारची चुकी होत नाही. इथे आपण पाहतो आणखी एक फलंदाज गारद होतोय. षटक क्रमांक 2 ची घोषणा झाली. खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये जर सर आपण पाहिलं तर 7 धावा खर्च झाल्या होत्या. एका गड्याच्या मोबदल्यात योगेश गायकरची विकेट होती पहिल्या षटकामध्ये आणि 7 धावा खर्च झाल्या होत्या. षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहतोय धावफलकावर धावा लागतायत. 10 धावा येत आहेत आणि 2 विकेट मिळाले. जबरदस्त गोलंदाजी अनिकेतच्या माध्यमातून आपण पाहतोय. 17 धावा धावफलकावर लागले. 2 षटकांची सांगता झाली. पाहूया काय घडणार या सामन्यामध्ये. ज्या कुणालच्यावर दारोमदार आहे तो मात्र स्ट्राईक एंडवर आपण पाहणार आहोत. तिसऱ्या षटकामध्ये षटक क्रमांक 3 घेऊन कोण येतोय. गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी होईल यावेळेला आव्हान असेल ते म्हणजे कुणालचं. गोलंदाज धीरज. फलंदाजीसाठी आपण पाहतोय कुणालला. धीरजच्या षटकातील पहिला चेंडू. पहिल्या चेंडूला फिरकावून दिलाय. पाहूया. आहा झेल होऊ शकत होता. लाजवाब फटका आपण पाहतोय मैदानामध्ये. कुणाल ज्याने मागच्या सामन्यामध्ये 3 षटकार आणि 2 चौकार ठोकले होते तोच कुणाल पुन्हा एकदा मैदानात आग ओकताना दिसतोय. श्रीराम वावे संघ थोडासा अडचणीत सापडला होता. 17 या धावसंख्येवर खतरा होऊ शकला असता. झेल झाला असता परंतु पहिल्यांदा रसलकडून चुकी पाहायला मिळाली. अर्थात येतोय षटकार. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या जाते 23. तर पाहूया पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन सज्ज होतोय गोलंदाज. अप्रतिम गोलंदाजी मैदानात आपण पाहतोय. ईट का जवाब पत्थर से. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर एक जबरदस्त प्रहार पाहायला मिळाला. तदनंतर आपण पाहतोय चेंडू जातोय निर्धाव. गोलंदाज आहे धीरज. षटक क्रमांक 3. धीरजच्या हातात चेंडू सोपवला कर्णधाराने. अर्थात जी दारोमदार आहे ती मात्र कुणालच्यावर असेल. इथून मात्र वेगाने धावा येणं गरजेचं असेल श्रीराम वावे संघासाठी. आणखी एक झेल. सोपा झेल आणि झेल सुटला. खराब क्षेत्ररक्षण. ज्या अनिकेतला षटक क्रमांक 2 दिलं होतं खऱ्या अर्थानं त्या अनिकेतकडून खराब क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मित्रांनो खूप मोठी मॅच आहे ही. श्रीराम वावे संघ हा बलाढ्य संघ आहे आणि त्या संघाबरोबर खेळताना आपण पाहतोय एक सोपा झेल सहजरित्या सोडला जातोय. क्रिकेट म्हणजे जीवनराजा हुकला तो संपला. परंतु इथे तुम्ही संधी दिलेली आहात कुणालला. कुणाल काय करणार. संधीचं सोनं करणार का पाहूया. पुन्हा एकदा अप्रतिम फटका. लॉंग ऑन रिझन मध्ये चेंडूची अडवणूक झाली. तोपर्यंत स्ट्राईक रोटेट झाली. 1 धाव मिळाली आणि एका धावेच्या मदतीने धावफलकावर धावा लागतायत 24. सिंगल डबलनी कुणाल काम चालणार नाही. इथे मात्र धावा जोरात येणं गरजेचं आहे. षटकार चौकार येणं गरजेचं आहे कारण षटक क्रमांक 3 चालू आहे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवर येतो षटकार. दुसरा चेंडू निर्धाव. तिसरा चेंडू निर्धाव आणि चौथ्या चेंडूवर मात्र 1 धाव. येणारा 5वा चेंडू. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये आपण पाहतोय दीपक बीट झालेला आहे. कोणत्या प्रकारची धाव येत नाही. उर्वरित काम यष्टीरक्षक चोख बजावतोय. जुना अनुभवी यष्टीरक्षक आहे. कित्येक वर्ष ज्याने घोटोडे संघाला दिली असा अनुभवी कीपर आपण पाहतोय हरेश ठाकूर. हऱ्या नको म्हणू हरेश ठाकूर. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. पाहूया राईट हँड वरती विकेट मारा. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र बघा कुणाल धाव घेत नाही. कुणाल जाणून आहे मी जर थांबलो तर धावा येतील आणि अर्थातच धावा यायच्या असतील. या सामन्यामध्ये आपल्याला विजयश्री मिळवायचा असेल तर धावांची लयलूट करणं गरजेचं आहे. या चेंडूवर मात्र कोणत्याही प्रकारची धाव येत नाही. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला तर 7 धावा खर्च झाल्या होत्या. षटक क्रमांक 2 मध्ये 10 धावा खर्च झाल्या आणि तिसऱ्या षटकाचा विचार केला तर पुन्हा एकदा 7 धावा खर्च झालेल्या आहेत. मागच्या सामन्याचा जर आपण विचार केला तर धीरजने 7 धावा खर्च केल्या होत्या. अगदी सेम तसंच चाललेलं आहे. या षटकामध्ये सुद्धा धीरजने 7 धावा खर्च केलेल्या आहेत. अप्रतिम गोलंदाजी मैदानात साकारतात. 7चं समीकरण काहीतरी वेगळं दिसते पाहायला. असो समीकरणातलं सांगता येणार नाही फारसं परंतु आपण जर पाहिलं तर धावफलकावर धावा लागलेल्या आहेत 24. षटक क्रमांक 4.
पहिला चेंडू पाहूया. पहिला चेंडू सर काय बघायचं आहे का? हा चला थर्ड अंपेअर या. हॅलो चला फेअर डिलिव्हरी आहे. पंचांना पोचू द्या तोपर्यंत आपण पाहतोय एक चेंडू निर्धाव झालेला आहे. आविष्कारचं षटक क्रमांक 4 घेऊन आलेला आविष्कार. अर्थात मागच्या सामन्यामध्ये सुद्धा आविष्कारने अप्रतिम गोलंदाजी मैदानात साकारली होती, परंतु यावेळेला जर आपण विचार केला तर कुणाल सारखा आक्रमक फलंदाज स्ट्राईक इंडोर बॅटर आहे. मित्रांनो गिअर बदलण्याची वेळ आलेली आहे कुणालच्यावर. तर पाहूया आक्रमण होणार का आविष्कारच्यावर. या षटकातील पुढचा चेंडू आविष्कार घेऊन येतोय कुणालसाठी. पाहूया शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक सजवलाय. फिल्डिंग होते. एक धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न नाही होत आणि एकच धाव मिळाली. एका धावेवर संतुष्ट. धावसंख्या आपण जर पाहिलं तर धावफलकावर धावा लागतायत. 25 धावा धावफलकावर लागतायत. संत गतीने चाललेला सामना. बऱ्याचदा जर आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये खूप मोठी अपेक्षा होती. श्रीराम वावे संघाकडून मोठे फटके पाहायला मिळतील. अर्थात ती खेळी मात्र मैदानात आपल्याला पाहायला मिळाली नाही.
दीपकच्या बॅट मधून येतोय सर चौकार. जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ रिझन मध्ये चौकार येतोय. मॅच दोनही संघांना विनंती करतोय. श्री गणेश बोरपाडा विरुद्ध बापदेव कुरुळ. बापदेव कुरुळ आणि श्री गणेश बोरपाडा आपण लगेच टॉस करण्यासाठी यायचं आहे. मध्यंतन झालं की तुम्ही दोघंही प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहायचं आहे. ओव्हर टू निलेश पाटील. हॅलो. तिसऱ्या चेंडूवर चौकार आलेला आहे. दीपकच्या बॅट मधून आपण पाहूया किती धावा करणार दीपक. उर्वरित 3 चेंडू. अजून एक फटका अप्रतिम आपण पाहतोय. वायडिश लॉंग ऑफ मध्ये हा फटका आहे. खऱ्या अर्थानं जबरदस्त फटका होता, परंतु एकच धाव मिळाली. कुठेतरी स्वतःच्यावर अजून आत्मविश्वास दाखवतोय कुणाल, कारण अजूनही येणारे 2 चेंडू बाकी आहेत आणि या 2 चेंडूंवर जर 2 मोठे फटके आले तर धावसंख्येला एक चांगला आकार गोलाई येऊ शकते. परंतु काय घडणार आतापर्यंत जर गोलंदाजाचा विचार केला तर अप्रतिम गोलंदाजी 4ही गोलंदाजांनी केली. जे हनुमान घोटोडे संघाच्या पूर्णपणे बांधून ठेवले फलंदाजी करणाऱ्या संघाला, श्रीराम वावे संघाला. इथे मात्र काय घडलंय, या चेंडूवर 1 धाव मिळाली. जबरदस्त क्षेत्ररक्षण झालंय. चला आपसमध्ये बातचीत कमी करा. फार सुंदर क्षेत्ररक्षण तुमच्या माध्यमातून झाले. अजून काय पाहिजे. आपण पाहतोय एकच धाव खर्च झालेली असताना खऱ्या अर्थानं याच्यापेक्षा चांगलं क्षेत्ररक्षण काही होऊ शकत नाही. शेवटचा चेंडू, अंतिम चेंडू. गोलंदाज आहे आविष्कार. राईट हँड वरती विकेट मारा करतोय. या चेंडूला पुन्हा एकदा भिरकावून दिलंय. लॉंग ऑफच्या वरून चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत षटकार. कम ऑन डीजे. हॅलो. तर आपण पाहतोय 4 षटकांचा खेळ संपला. प्रथम फलंदाजी करणारा संघ अर्थात श्रीराम वावे संघाने 4 षटकामध्ये 37 धावा केल्यात. तर जिंकण्यासाठी 4 षटकामध्ये 38 धावांची गरज आहे. जय हनुमान क्रिकेट संघ घोटोडे. धन्यवाद कैलास कर्णेकर. थोडंसं थांबवतोय. इथे मॅच आपण टॉस करतोय. एका बाजूला श्री गणेश बोरपाडा आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर बापदेव कुरुळ. हे दोन्ही संघ तर सन्माननीय उदयजी सांदळकर यांना विनंती असेल त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला स्पोर्ट्स सायकल प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. असे उदयजी सांदळकर यांच्या शुभ हस्ते आपण टॉस घेणार आहोत. सन्माननीय उदयजी सांदळकर यांच्या शुभ हस्ते टॉस घेतोय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण लगेच यायचं आहे. येस गौरव पाटील माझ्या समवेत जॉईन झालेत आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संघ श्री गणेश बोरपाडा ऋषिकेश तुरे आपण लगेच जॉईन व्हायचं आहे. अर्थातच दोनही या संघादरम्यान सेकंड राऊंडचा हा सामना होणार आहे आणि पाहूया थर्ड राऊंडला म्हणजेच क्वालिफाय राऊंडसाठी कोणता संघ पात्र होणार आहे. दोन्ही संघांना माझ्या वतीनं ऑल द बेस्ट आणि तसंच आमच्या सर्व आयोजकांच्या वतीनं ऑल द बेस्ट. सन्मान्य अध्यक्ष रवींद्रजी शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय आणि टॉस मात्र पाहूया हुईज कॉल. येस गौरव पाटील आता बोलणार आहे. टेल इज अ कॉल आणि टॉस मात्र जिंकलाय गौरव पाटील. गौरव आपला फक्त निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अगोदरची मॅच आपण पाहिली. स्वतःचे खेळ अगदी मनमोहक बहारदार. आणि आता काय नवीन प्लॅनिंग किंवा समोरच्या संघामध्ये कोणत्या खेळाडूला तुम्ही टार्गेट करणार जेणेकरून त्याला बाद केलं तर तुमचं समीकरण सोपं होणार आहे. टार्गेट असं कोणलाच नाही. सगळे प्लेयर चांगले आहेत. आम्ही आमचा गेम करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. टॉस तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता. क्षेत्ररक्षण करण्याचा. आता बॅटिंग करण्याचा निर्णय नक्की तुमच्या वाटेला बॅटिंग आले. आता बापदेव कुरुळ संघ म्हटलं की अगोदरची बॅटिंग तुम्ही पाहिल्यास तर तडाखे बंद आणि बेधुंद फलंदाजी त्यांनी केली होती. आता तुम्ही कोणाला टार्गेट करणार आहात जेणेकरून तुमचं समीकरण सोपं होईल. नक्कीच आता बॉलिंग तर चांगली आहे. बघू आता 50+ स्कोर करायचा प्रयत्न करू. आणि त्या संघातील कोणत्या खेळाडूला तुम्ही टार्गेट करणार आहात त्याला बाद करणार आहात की तुमचं समीकरण सोपं होणार आहे. सगळेच खेळाडू चांगले आहेत पण जयेश आणि गौरव चांगले आहेत.
जयेश आणि गौरवला टार्गेट करण्याचं त्यांनी इथे सांगितलंय. तर इथे टॉस झालाय आणि टॉसचा कौल हा बापदेव कोळू संघाने जिंकलाय आणि त्यांनी प्रथम इथे आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. तर आता लगेचच वळणार आहोत आपण मॅचकडे आणि तत्पूर्वी या ठिकाणी जे काही वस्तुरूपी सेवा दिलेली आहे त्याची नक्कीच इथे अनाउन्समेंट मी करतोय. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक, द्वितीय, तृतीय या 3 ज्या ट्रॉफीज आहेत ते सन्माननीय सुधीर धर्मा शेरकर यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहेत. तसेच LED TV जी मालिकावरीसाठी आहे ही कैलासवासी यशोदा नारायण ठाकूर यांच्या स्मरणार्थ कुमार रुद्र प्रमोद ठाकूर रुद्र मेडिकल यांच्या वतीनं LED TV ही मात्र देण्यात आलेली आहे. तसेच सायकल आपण पाहतोय फलंदाजसाठी ती मोहनजी धर्माथळे फलंदाज आणि गोलंदाज यांच्यासाठी चषक प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे. आणि उद्या जो सामना होणार आहे त्या सामन्यामध्ये 40+ जो विजेता ठरणार आहे त्याच्यामध्ये कुमार आराध्य अजित ठाकूर यांच्या वतीनं एक मोठं चषक प्रोव्हाइड करण्यात आले आहे. या सर्व वस्तुरूपी सेवा देणाऱ्या दानशूर व्यक्तींचा हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि वळतोय KK यांसकडे. धन्यवाद. धन्यवाद निशांत पाटील. इथे सलगच्या दुसऱ्या चेंडूवर एक मोठा फटका आलाय. चेंडू गेलाय पुन्हा एकदा ब्रँडेड षटकार. अर्थात विघ्नेश पाटील इथे पुन्हा एकदा सलगच्या तिसऱ्या चेंडूवर आणखीन एक मोठा फटका. पुन्हा एकदा षटकार. पाटील यांनी ज्या खेळाडूचा उल्लेख केला होता विनय पाटील याचाच बंधू विघ्नेश आपण पाहतोय ज्याच्या माध्यमातून हे सलगचे 3 षटकार आले आणि या 3 षटकारासाठी पुन्हा एकदा आपण बक्षीस सुद्धा पाहणार आहोत. आणखीन एक मोठा फटका. सलगचा चौथा चेंडू आणि सलगचा चौथा षटकार. फलंदाज विघ्नेश पाटील याला. कैलास, आता मैदानावरती एकच प्रश्न असेल की येणाऱ्या 2 बॉलवरती 2 षटकार येणार का? आणि आता साखर झोपेतून सगळे जागे झालेत. मी अगोदर म्हणत होतो प्रमोद ठाकूर यांच्याकडून 100 रुपये. घोटवडे गावचे अध्यक्ष यांच्या माध्यमातून सुद्धा मागच्या 4 षटकारांसाठी रुपये 100चं पारितोषिक विघ्नेशसाठी आलंय. तसेच सुशीलजी थळे यांच्या माध्यमातून सुद्धा रुपये 100चं पारितोषिक विघ्नेश पाटील याच्यासाठी. ते समालोचनापेक्षा आपण पाहतोय पारितोषिक जे आहे याची माहिती मात्र पुरवली जाते कारण तशा पद्धतीची फलंदाजी सुद्धा आपण मैदानावर पाहतोय. मात्र 38 धावांचं लक्ष्य जे आहे ते चेस करताना सुरुवातीच्या 4 चेंडूवर सलग 4 षटकार ठोकून आव्हान काहीसं सोपं करून ठेवलंय फलंदाज विघ्नेश पाटील यांनी. अर्थात टाळ्या वाजवून विघ्नेशचं कौतुक केलं जात आहे. 5 चेंडू 24 धावा. एक नेत्रदीपक आक्रमक खेळी आपण पाहिली फलंदाज विघ्नेश पाटील याच्या माध्यमातून. आणि कैलास, सर्वात महत्वाची गोष्ट की बॅटला एज लागल्यानंतर एक क्षण सुद्धा तो थांबला नाही. डायरेक्ट त्याने तंबूची रस्ता पकडली. ही खेळाडूवृत्ती सुद्धा विघ्नेशकडे आहे. त्या खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत कारण एखादा फलंदाज थांबला असता कारण 4 बॉलवरती 4 षटकार लगावलेत. जर पंचांनी नॉट आउट दिला तर चान्स मिळतोय पण तो डायरेक्टली तो एका क्षणातच तंबूचा रस्त्याने पकडलाय. इथे ॲडम गिलक्रिस्ट असोत किंवा सचिन तेंडुलकर यांच्याप्रमाणे खेळवृत्ती दाखवले फलंदाज विघ्नेशने. पुन्हा एकदा आपण वळतोय पहिल्या षटकाच्या अंतिम चेंडूकडे आणि या अंतिम चेंडूवर आलाय 1 बाउन्स पद्धतीने चौकार. तसेच प्रमोदजी ठाकूर यांच्या माध्यमातून सुद्धा विघ्नेश पाटील याच्यासाठी आणखीन 100 रुपयाचं पारितोषिक. अशी पारितोषिकांची खैरात आपण पाहिली मागच्या षटकामध्ये जे 4 षटकार आले होते. जहनमान घोटवडे ब खऱ्या अर्थाने या सामन्यात खेळतोय. पहिल्या षटकाची समाप्ती जेव्हा झाली त्यावेळी आपण पाहिलं
28 धावा ज्या आहेत या धाव फलकावर लगावल्या गेल्या आणि 28 धावांमध्ये 4 षटकार होते, 1 चौकार होता. आता अंतिम 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता असेल मात्र 10 धावांची. तर 18 चेंडू जिंकण्यासाठी 10 धावा. तसेच अध्यक्ष रवींद्रजी शिंदे यांच्या माध्यमातून जर पुढच्या चेंडूंवर सुद्धा षटकार किंवा चौकार लगावले गेले तरी सुद्धा रुपये 100चं पारितोषिक. रोशनला खऱ्या अर्थाने संधी आहे. डावखुरा फलंदाज ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि या चेंडूवर सुद्धा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात यशस्वी ठरतोय फलंदाज रोशन. धन्यवाद. मी खऱ्या अर्थाने निशांत पाटील जयहनुमान घोटवडे ब संघाचं कौतुक करेन, कारण या ज्यावेळी स्पर्धेला विलंब झाला होता त्यावेळी वाटलं होतं की सकाळचे 7 किंवा 8 सुद्धा वाजतील आजच्या दिवसाचा खेळ समाप्त होण्यासाठी, परंतु हा सामना जवळपास 2 षटकांच्या आधीच संपेल की काय असं चित्र मात्र पाहायला मिळतंय. या चेंडूवर आले 1 धाव, ही पहिली एकेरी धाव असं मला धरणे सर सांगत आहेत, कारण ज्या मागच्या धावा काही आल्या होत्या 32 धावा, सर्वच्या सर्व धावा ज्या आहेत या चौकार आणि षटकाराच्या माध्यमातूनच आल्या होत्या. 4 षटकार लगावले गेले, 2 चौकार लगावले गेले. अप्रतिम दर्जाची फलंदाजी आपण पाहिली जयहनुमान घोटवडे ब संघाच्या माध्यमातून. नवीन गोलंदाज कुणाल अनिकेत ऑन स्ट्राईक आपण पाहिला होता फलंदाज. इथे बॅटच्या कडेला चेंडू चाटून गेला, 2 धावा. या चेंडूवर 2 धावा मला वाटतं कुणालच्या बॅटमधून आपण पाहिला, अनिकेतच्या बॅटमधून पाहिल्या आणि या 2 धावाच्या मदतीने आतापर्यंत 35 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या. मात्र 3 धावांची आवश्यकता असेल हा सामना खऱ्या अर्थानं आपल्या खिशात घालण्यासाठी जयहनुमान घोटवडे ब या संघाला. काहीसा एकतर्फी पद्धतीचा सामना आपण पाहिला. इथे महेंद्रजी मानकर मला कॉल करत आहेत. या सामन्यामध्ये खेळाडूंना आपण पाहतोय आत्मविश्वास त्यांचा वाढवण्यासाठी पारितोषिकं नक्कीच लगावली जातील महेंद्रजी मानकर यांच्या माध्यमातून. वळतोय पुढच्या चेंडूकडे. इथे ब्लॉक होलचा चेंडू होता, म्हणजे यॉर्क लेनच्या चेंडूचा वापर केला गेला होता, परंतु खूप उशीर झाला असं म्हटलं तरी चालेल, परंतु देर से आहे दुरुस्त आहे. जसं मी म्हणतो की क्रिकेटमध्ये 2 गोष्टींचा खऱ्या अर्थाने सन्मान केला जातो, एक तर तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे यॉर्कर. इथे सन्मानजनक पद्धतीने चेंडू जो आहे हा ढकलला गेला आणि या चेंडूवर आले मात्र 1च धाव. 36 धावा धाव फलकावर, मात्र 2 धावांची गरज आणि या 2 धावांची पूर्तता सुद्धा झाली आहे. एका मोठ्या फटक्याने चेंडू गेला आरपार सीमापार, षटकार. विजयी संघ ठरतोय जयहनुमान घोटवडे ब. विजयी संघाचे हार्दिक 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 अभिनंदन. तसेच या स्पर्धेत सहभाग नोंदवल्याबद्दल श्रीराम वावे संघाचे सुद्धा मनापासून आभार. धन्यवाद.